नाशिकमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 4थ्या विश्व मराठी संमेलनाचं आयोजन। पारंपरिक वेशभूषा परिधान करत शालेय विद्यार्थी, साहित्यप्रेमी ग्रंथदिंडीत सहभागी। यावेळी ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं ढोलवादन। नाशिकच्या 4थ्या विश्व मराठी संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत विविध मराठी संस्कृतीचं प्रदर्शन, वारकरी, तारपा नृत्यासह विविध पोशाखातल्या मंडळींनी लक्ष वेधून घेतलं। मनसेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी पार्कात अभिजात पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन। विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांच्या हस्ते या पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन। यावेळी राज ठाकरेंनी मराठी वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्राच्या संपादकांचा एक फोटोही काढला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असतील। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब। जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीत सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येणार। सातारा जिल्हा परिषदेत भाजपला दूर ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करणार। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकरांची घोषणा। जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असल्याचीही सोळसकरांची प्रतिक्रिया। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर। राज्यसभेच्या 4 जागांसाठी 24 जणांच्या नावांची यादी। दिल्लीतील वरिष्ठ नेते यातून 4 नावं फायनल करणार, सूत्रांची माहिती। राज्यसभेवर पुन्हा जाण्यासंदर्भात शरद पवार यांचं मौन। पवारांनी भूमिका स्पष्ट न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा सल्ला आपल्या पक्षातल्या नेत्यांना दिला, सूत्रांची माहिती। राज्यसभेचे उमेदवार मिळण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवारीवरून रस्सीखेच। प्रियंका चतुर्वेदींसोबत राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक। आमदार रोहित पवार आज राज ठाकरेंची भेट घेणार। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात आपण भूमिका घ्यावी, मराठी माणसाला न्याय द्यावा अशी रोहित पवार राज ठाकरेंना विनंती करणार। नाशिकच्या मालेगावात महानगरपालिकेत स्थायी व महिला बालकल्याण समितीची निवड। स्थायी समितीचे 16 तर महिला आणि बालकल्याण समितीचे 9 सदस्य जाहीर। भाजपचं संख्याबळ अवघं 2 असल्यानं इतरांना समितीत स्थान। पुण्यातील रुबी हॉस्पिटलला उपचार घेतल्यानंतर शरद पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात। आराम मिळावा यासाठी आणखी काही दिवस शरद पवारांना रुग्णालयात ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल आज येण्याची शक्यता। डीजीसीएनं केलेल्या चौकशीचा प्राथमिक अहवाल आज येण्याचा अंदाज। अहवाल येत नसल्यानं काल रोहित पवार आक्रमक झाले होते। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण शीतल तेजवानीचा जामिनासाठी हायकोर्टात अर्ज। न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। 23 मार्चला सुनावणी होणार। मराठी माणसांनी उत्तम दर्जाचा डेटा तयार करावा, राज ठाकरे यांचं मराठी भाषा दिनानिमित्त आवाहन। तर जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीत व्यक्त व्हा असंही आवाहन। भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटी गठीत। एसडीपीओंच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यांची एसआयटी चौकशी करणार। डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्या रुग्णालयात 2 बाळांची विक्री। आतापर्यंत 6 जणांना अटक। नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात बाळाचा मृतदेह आढळला। कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेला हे बाळ दिसलं। पोलिसांकडून घटनेचा पुढचा तपास सुरू आहे। नमाज पठण प्रकाराची मालेगाव महानगरपालिकेकडून गंभीर दखल। महानगरपालिकेचे वीज अभियंते अभिजित पवारांचं निलंबन। विभाग प्रमुख म्हणून बेजबाबदार वक्तव्य केल्याचा ठपका ठेवला। खंडित वीज पुरवठ्यामुळे लोकांनी महानगरपालिकेत नमाज पठण केलं होतं। छत्रपती संभाजीनगरमधील बनावट नोटांच्या प्रेसवरती नाशिकच्या मालेगाव पोलिसांचा छापा। मुख्य आरोपीला अटक। 500 रुपयांच्या 200 बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त। सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या। जळगावच्या चोपडा शहरातील लोहिया नगरमधली घटना। मयत तरुणाच्या खिशातील चिठ्ठीत सावकार पैशासाठी तगादा लावत असल्यानं आत्महत्या केल्याचा उल्लेख। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील फेकरी इथं आरोग्य सेविकेकडून मारहाण। आशा सेविकांचा आरोप। आशा सेविकांचं जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करत आरोग्य सेविकेचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी। गुगल सर्च महागात पडलं।
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच सुटका कशी होईल सर्च करणं तरुणाला महागात पडलंय. चोरीच्या प्रकरणात नाव आल्यानं घाबरलेल्या तरुणानं गुगलवरती सुटकेचा मार्ग शोधला होता. पोलिसांनी त्यालाच गुन्ह्याचा पुरावा मानत तरुणाला बेदम चोप दिला. कोल्हापुरात महापौर विराजमान झाल्यानंतर शहर स्वच्छतेचा पहिला कार्यक्रम. महापौर, उपमहापौर, आयुक्त, पालिका अधिकारी यांच्यासह कोल्हापूरकर शहर स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी. 20 प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. महापौर रुपाराणी निकम यांनी हाती झाडू घेतला. मुंबईतील malaad कुरार अप्पापाडा परिसरात पाणी टंचाई विरोधात मनसे नगरसेविका सुरेखा परब आक्रमक. होळीपर्यंत पाणी आलं नाही तर होळीच्या दिवशी पालिका अधिकाऱ्यांच्या समोर होळी पेटवणार, सुरेखा परब यांचा इशारा. गोंदियाच्या सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील 36 गावांचा पाणीपुरवठा 8 दिवसांपासून ठप्प. बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं वीजबिल थकल्यानं वीज पुरवठा बंद. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती. रायगड जिल्ह्यातल्या लिपिक वर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांचं मागच्या 4 दिवसांपासून अलिबागमध्ये कामबंद आंदोलन. सुधारित वेतन श्रेणी, जुनी पेन्शन यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. इंडिगोच्या पुणे बँकॉक विमानसेवेला तात्पुरता ब्रेक. उन्हाळी वेळापत्रकात पुणे बँकॉक आणि बँकॉक पुणे दोन्ही उड्डाणं तात्पुरती बंद. विमानसेवा रद्द करण्याचं कारण इंडिगोकडून सांगण्यात आलेलं नाहीये. सांगलीत शक्तीपीठ महामार्गाला एकीकडे विरोध तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांकडून समर्थन. शक्तीपीठ महामार्ग व्हावा, आम्ही महामार्गासाठी जमीन द्यायला तयार. मूळ रेखांकनानुसारच शक्तीपीठ महामार्ग करण्याची बाधित शेतकऱ्यांची मागणी. केंद्र शासनाकडून कांदा निर्यात अनुदानात 50% कपात. धुळ्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका. 2 दिवसात कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 350 रुपयांची घसरण. निर्यातीसाठी जाणारा उच्च प्रतीचा कांदा स्थानिक बाजारपेठेत आल्यानं कांद्याचे दर कोसळले. पुण्यात होळीसाठी झाडांच्या आणि फांद्या तोडण्याचे प्रकार होऊ नये यासाठी पुणे महापालिका प्रशासन सतर्क. विनापरवाना झाडं तोडणं आणि झाडांना इजा करणं कायद्यानं गुन्हा. हे प्रकार केल्यास कडक कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा. नंदुरबारमध्ये काठी गावात ऐतिहासिक राजवाडी होळीचा उत्साह शिगेला. गुजरातच्या जंगलातून 300 किलोमीटरची पायपीट करत काठी गावात राजवाडी होळीचा मानाचा बांबू दाखल. जळगाव महापालिका आयोजित खानदेश महोत्सवाला उत्साहात प्रारंभ. 26 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान सागर पार्क इथे हा महोत्सव रंगणार आहे. नाशिकमध्ये कवी कुसुमाग्रजांच्या नावानं असलेल्या उद्यानात झाडांची कत्तल. कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचे शिलालेख तोडून मलजल प्रकल्पाचं काम सुरू. गोदावरी नदीत मिसळणारं सांडपाणी वळवलं जाणार. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील तिर्री गावामध्ये अस्वलाचा थरार. ग्रामस्थांनी धाडस दाखवत अस्वलाला पळवून लावलं तर गावात वनविभागानं गस्ती घालावी अशी मागणी. नंदुरबार शहरातील शहादा बसस्थानक परिसरात मोकाट गुरांमुळे रहदारीला मोठा अडथळा. गुरे रस्त्यावरती मोकाट फिरत असल्यानं वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि पादचाऱ्यांच्या जीवितालाही धोका. पशुपालकांवर दंडात्मक कारवाईची मागणी. मिळकत कराच्या वसुलीत पुणे महानगरपालिका पिछाडीवर. 5.5 लाख मिळकतधारकांकडे तब्बल 13,000 कोटी रुपयांचा मिळकत कर थकीत. वसुलीसाठी पालिकेकडून अभय योजनेला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ. बेस्टसाठी 3,000 कोटींची तरतूद करावी. बेस्ट कामगार सेनेची पत्राद्वारे बेस्ट समिती अध्यक्षांकडे मागणी. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात 1,000 कोटी रुपयांची तरतूद. होळीसाठी एसटीच्या 83 बसेस फुल. होळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून 198 विशेष फेऱ्यांचं नियोजन. 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत विशेष एसटी बस धावणार. नांदेडमध्ये सर्पमित्र प्रसाद शिंदेनं 3 महिने अंडी सांभाळत बिनविषारी सापांना जीवदान दिलं. सापांचा जन्म होताच व्हिडिओ देखील चित्रित केला. सापाची ही पिल्लं थोडी मोठी झाली की त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणार. वर्ध्याच्या भोर अभयारण्यातील आडेगाव गेट परिसरात पर्यटकांना कॅटरीना वाघिणीच्या छाव्याचं दर्शन. एका पर्यटकाकडून वाघाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. वाघाचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांच्या संख्येतही वाढ.
शीख धर्माचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त मुंबईच्या वांद्रे वरळी सिलिंगवर विद्युत रोषणाई 1 मार्चला नवी मुंबईत कार्यक्रमाचंही आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कुलेम घाट विभागात ट्रॅक नूतनीकरण कामासाठी 28 एप्रिल ते 7 जून दरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत 5 तासांचा ब्लॉक घेतला जाणार. 8 एक्सप्रेस अंशतः रद्द होणार. 4 गाड्यांच्या मार्गात बदल होणार. बुकिंगनंतर 48 तासात विमान तिकीट फुकटात रद्द करता येणार. विमान तिकीट रद्द केल्यानंतर 14 दिवसात पैसे परत मिळणार. बुकिंगनंतर तिकिटात बदलही मोफत करता येणार. याशिवाय विमान प्रवासांच्या नावात बदलही मोफत करता येणार. पंजाबमधील आनंदपूर साहिबमध्ये प्राचीन परंपरेनुसार ढोल ताशांच्या गजरात होला मोहल्लाची सुरुवात. 1 मार्चपर्यंत किरतपूर साहिबमध्ये साजरा केला जाणार होला मोहल्ला. खालसा पंथाचा राष्ट्रीय उत्सव होला मोहल्ला साजरा करण्याची परंपरा. 2 दिवसीय इस्रायल दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी काल रात्री उशिरा भारतात परतले. या दौऱ्यात अनेक द्विपक्षीय करार झालेत आणि या दौऱ्यात इस्रायलच्या संसदेतही मोदींनी भाषण केले. उत्तर प्रदेशमधील मथुरेतील बरसाना इथं जगप्रसिद्ध लाठमार होळी मोठ्या उत्सवात साजरी. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गर्दीवरही नियंत्रण. अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना विवाह बंधनात अडकले. राजस्थानच्या उदयपूरमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात दोघांनी परिधान केलेला पोशाख आणि सोन्याच्या दागिन्यांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या फोटोजला सोशल मीडियावरती कोट्यवधी लाईक्स. या दोघांनी पोस्ट केलेल्या फोटोंनी रणवीर आलिया यांच्या फोटोला आलेल्या लाईक्सचा विक्रम मोडलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.